नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो. मित्रांनो, एमएसटी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅपराऊंड मध्ये कॉलेज विद्यार्थ्यांना टाकायचे असतात आणि विद्यार्थ्यांना त्या कॉलेजची माहिती नसते. त्यामुळे आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण खूप सारे कॉलेज आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्याबद्दल माहिती आपण मिळवून घेणार आहोत. चला, तर आज कोणतं कॉलेज आहे आपल्याला एक्सप्लोर करायचंय? तर जीएस मंडल्स मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयटी हे कॉलेज आपल्याला आता त्याबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची. आपण काय काय बघणार आहेत व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या कॉलेजचं लोकेशन कुठे, त्याचा इंटेक काय कशा प्रकारे असणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे त्या कॉलेजचा आपल्याला कट ऑफ माहिती करून घ्यायचा आहे आणि फी स्ट्रक्चर आणि प्लेसमेंट बद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे कॉलेज कुठे येतं? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे कॉलेज आहे. दिशानगरी उस्मानपुरा हे या कॉलेजचं एक्झॅक्ट लोकेशन आहे. आणि या कॉलेजमध्ये 4 to 5 किलोमीटर पर्यंत तुम्हाला रेल्वे स्टेशन आणि 3 to 4 किलोमीटर पर्यंत तुम्हाला सेंट्रल बस स्टँड बघायला मिळतं. जेणेकरून तुमच्या ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला जास्त काही त्रास होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आपलं कॉलेज ओव्हरव्ह्यू मध्ये आपण काय बघणार आहोत? जीएस मंडल्स मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं या कॉलेजचं पूर्ण नाव आहे. 1984 मध्ये कॉलेज इस्टॅब्लिश झालंय. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, अफिलिएटेड टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. आणि हे कॉलेजमध्ये रेप्युटेड कॉलेज आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आता या कॉलेजचं इंटेक जर आपण बघायला गेलं तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी 120 सीट्स या कॉलेजने अवेलेबल केलेले आहेत आणि बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या सगळ्यांसाठी 60 सीट्स या कॉलेजने उपलब्ध केलेल्या आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे या कॉलेजचा इंटेक असणार आहे. आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपण ज्या गोष्टीसाठी तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते म्हणजे कट ऑफ. आता ओपन कॅटेगरीसाठी कसा कट ऑफ लागलेला आहे? तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 83.75 पर्सेंटाईल असा कट ऑफ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा 80 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 65.88 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 64 पर्सेंटाईल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 49.62 पर्सेंटाईल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60.60 पर्सेंटाईल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 57.22 पर्सेंटाईल. अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ असणार आहे. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ कसा असतोय? कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 77.64 पर्सेंटाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 63.56 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 46.38 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 30.97 पर्सेंटाईल, मेकॅनिकलसाठी 0.98 पर्सेंटाईल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 11.05 तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 16.35 पर्सेंटाईल. अशा प्रकारे हा कट ऑफ ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी लागलेला आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी कट ऑफ कसा आहे बघा. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 81.93 पर्सेंटाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 75 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60.50 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 60 पर्सेंटाईल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 38.54 पर्सेंटाईल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 36.63 पर्सेंटाईल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 48.78 पर्सेंटाईल. अशा प्रकारे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ असणार आहे. त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी काय कट ऑफ बघा. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 77.82 पर्सेंटाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 71 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 57.25 पर्सेंटाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 55 पर्सेंटाईल, मेकॅनिकलसाठी 16.60 पर्सेंटाईल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 41.33 पर्सेंटाईल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 46.51 पर्सेंटाईल. अशा प्रकारे एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ असणार आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 58 पर्सेंटाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 8 पर्सेंटाईल आणि
त्यानंतर जे कट ऑफ आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग झालं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग. या सगळ्याचे कट ऑफ खूप लो आहेत. 8 पर्सेंटाइल पेक्षा कमी आहेत. म्हणजे 5, 6 अशा प्रकारे पर्सेंटाइल कट ऑफ असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ते दिसत नाही. ठीक आहे. त्यानंतर च्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ बघा 88.12 हे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 80 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 74.68 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 72 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 56.01 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 58 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 70.25 पर्सेंटाइल. अशा प्रकारे आपल्याला चा कट ऑफ दिसून येतो. ठीक आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे फी स्ट्रक्चर. आपल्याला कशा प्रकारे फी स्ट्रक्चर आहे या कॉलेजचं. तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख पर इयर एवढी कॉलेजची फीज आहे. ओबीसी, ईबीसी आणि ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्यांसाठी 50,000 टू 60,000 अशा प्रकारे फी मध्ये कन्सेशन असणार आहे. एससी कॅटेगरीसाठी 5,000 टू 8,000, एसटी कॅटेगरीसाठी 5,000 टू 8,000 आणि टीएफडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी 10,100 रुपीज किंवा 10 टू 15,000 पर्यंत फी मध्ये कन्सेशन आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर असणार आहे. त्यानंतर प्लेसमेंट. तर 80 लाख पर ॲनम हे एमआयटी या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज 2022 या साली गेलेलं आहे आणि रिसेंट इयरमध्ये 6 टू 10 लाख पर ॲनम हे पॅकेज आपल्याला त्या कॉलेजचं दिसून येतं. ॲव्हरेज पॅकेज काय आहे? 4 टू 6 लाख पर ॲनम आहे. सीएसआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी 4 टू 6 लाख पर ॲनम हे ॲव्हरेज पॅकेज मिळत आहे. तर कोणत्या कंपनीज या ठिकाणी व्हिजिट करतात? तर ग्रीन मास्टर झालं, बजाज ऑटो, सिमन्स, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट, ॲसेंच्युअर अशा प्रकारच्या या ज्या आयटी कंपनीज आहेत किंवा कोर ब्रांचेसच्या कंपनीज आहेत या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात. त्यामुळे प्लेसमेंटचे चान्सेस या कॉलेजमध्ये सुद्धा ॲव्हरेज आहे. आता कॅम्पस फॅसिलिटीजमध्ये स्पोर्ट्सचं ग्राउंड आहे, हॉस्टेल फॅसिलिटीज आहे, लायब्ररीज आहे, लॅब्स आहेत, क्लब्स अँड टेक्निकल इव्हेंट्स या कॉलेजमध्ये भरपूर होत असतात. स्ट्रॉंग कोडिंग कल्चर आहे, जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंटसाठी त्याची मदत होत असते. तर अशा प्रकारे या कॉलेजचं आपल्याला कट ऑफ, फी स्ट्रक्चर आणि प्लेसमेंट बद्दल माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर तुम्हाला जर या रेंजमध्ये जर कट ऑफ मार्क्स मिळाले असतील आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जवळपास असताल, तर तुम्हाला या कॉलेजबद्दल विचार करायला अजिबात हरकत नाही. कॉलेजचं प्लेसमेंट चांगलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. त्यामुळे या कॉलेजची रेप्युटेशन सुद्धा चांगली आहे आणि इथे ऍडमिशन घ्यायला काहीच हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.